दंडोत प्रणाम. स्थान दर्शन या सदरामध्ये आज आपण श्री क्षेत्र साष्टी पिंपळगाव, तालुका अंबड, जिल्हा जालना येथील स्थान पोथी अनुक्रमांक 104 मधील स्थान वंदन करत आहोत. आजच्या भागामध्ये आपण सोमनाथाच्या देवळातील आसन स्थान व स्थान वंदन करत आहोत. या स्थानाला जाण्याचा मार्ग साष्टी पिंपळगाव हे पैठण शहागड मार्गावर पैठणहून 32 किलोमीटर अंतरावर आहे. शहागडहून 9 किलोमीटर अंतरावर आहे व आपेगावहून 2 किलोमीटर अंतरावर आहे. संभाजीनगर बीड मार्गावर इथून पैठणकडे जाणारा रस्ता आपल्याला दिसत आहे. स्थानांची माहिती. 1. आसन स्थान हे स्थान आपेगाव पासून ईशान्येस 1.5 किलोमीटर अंतरावर आणि पिंपळगावच्या पश्चिमेस 3 फर्लांगा अंतरावर बैलगाडी रस्त्याच्या उत्तरेस पूर्वाभिमुख देवळात आहे. सर्वज्ञांच्या वेळी येथे सोमनाथाचे देऊळ होते. त्या देवळाच्या पटीशाळेवरील हे स्थान होय. या स्थानाची लीळा. सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू आपल्या परिभ्रमणाच्या पूर्वार्ध काळात डोमलगावहून साष्टी पिंपळगावला आले. त्यांना या ठिकाणी आसन झाले. उपाध्यांना पाने आणण्यासाठी पाठवले. ते येईपर्यंत सर्वज्ञ येथेच होते. पूर्वार्ध लीळा 530 स्थानपोथी. त्यानंतर ते इथून आपेगावला गेले. दंडोत प्रणाम. मी प्रभाकर पवार तथा पवार गुरुजी महानुभाव पंथ स्थान दर्शन या सदरामध्ये सर्वांचं मनापासून स्वागत करतो. आज श्री क्षेत्र साष्टी पिंपळगाव येथील सोमनाथी जे काही आसन स्थान आहे या ठिकाणी मी आलेलो आहे. गेल्या 2-3 वर्षापूर्वी मी पंचलिंगी जे काही स्थान गोदावरी पात्राजवळील स्थान आहे त्या ठिकाणी आलेलो होतो आणि या ठिकाणचं आपल्याला स्थान वंदन घडलेलं नव्हतं, म्हणून मी पुन्हा या ठिकाणी आलेलो आहे. प्रत्येकाला हे स्थान वंदन घडावं
या हेतूने मी या ठिकाणी आलेलो आहे. या ठिकाणी परमपूज्य परम आदरणीय शरददादा बिडकर या ठिकाणी आहेत. ते सर्व या ठिकाणी कार्य पाहतात. गेल्या 2-3 वर्षामध्ये या परिसराचा कायापालट झालेला आहे. आपल्यालाही या स्थानाचं सर्वांना स्थानवंदन घडावं हीच परमेश्वर चरणी प्रार्थना करत आहे. दंडवत प्रणाम, दंडवत प्रणाम. साष्टी पिंपळगावचं जे काही स्थान आहे ते आपण सध्या वंदन केलेलं आहे. हा एकांत मधील शांततेचे जे काही ठिकाण आहे तो परिसर देखील आपण पाहूया. मंदिर देखील चांगल्या पद्धतीने बांधकाम केलेलं आहे. याही साईडला आपल्याला खाली दिसत आहे अशा पद्धतीने आहे. आपण पूर्ण परिसर जे आहे पाहणार आहोत. या साईडला हे आपला आश्रमचं आहे ना बाबा. हा, इथे हे आश्रम, बरेचसे इथे 10-15 लोक या ठिकाणी राहतात. आपण आश्रम परिसर देखील पाहिलेला आहे. इथे आले तर तुम्हाला काय काय कशी परिस्थिती आहे ही माहिती व्हावी या पद्धतीने हे दाखवत आहे. पाठीमागून इथे जे आहे इथे बाबांनी जे आहे ते बसण्यासाठी केलेले का बाबा नैसर्गिक कसं केलेलं आहे पहा बाबांनी इथे. ही आपण दगडाच्या पण इथे नैसर्गिक झाडाच्या खोडापासून इथं बनवलेलं आहे. त्याच्यानंतर आणखी आपण पाठीमागे जाऊया. आपली जमीन कुठं तिथपर्यंत आहे का जागा? असं तिकडे रोड आहे का आणखी? असं 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 बर 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 ते आपलंच आहे ना तिकडं. ओके, पाठीमागूनच हा पूर्ण परिसर. आपण तिथं टेकडी होती का अशी? पहिली टेकडी होती ना बाबा. दंडवत दंडवत दंडवत. आनंद वाटला की परमेश्वरांनी भेट घडवून आणली. कसं बरं आहे सर्व? बर बर. तिथे साधनेसाठी वेगवेगळ्या रूम आहेत. चला, आनंद वाटला परमेश्वरांनी भेट घडवली. हा इथं बाबा खरं टेकडी आहे नाही? हो, ही टेकडीच आहे ही. ओके ओके ओके. आपण आता टेकडी तर आहे आणि इथून आपण पाठीमागचा जो काही मंदिराचा भाग आहे तो पुरातन दगडी बांधकाम, वरती कळस, तोही आपण पाहतोय. पहा हो बाबा, असे जुने. बापरे बापरे बापरे. असं 35-40 झाडं असे आहेत, लिंबाचे झाड. मग याच परिसरात आहे ना बाबा? अरे बापरे बापरे बाप. जे जे आम्ही पाहतोय ते तुम्हाला देखील सर्व कसं आहे तो परिसर देखील दाखवत आहोत. इकडे काय हे नवीन केलंय वाटतं. असं 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 हे महिलांसाठी केलं नाही? बर बर बर. तिथं काय लिहा? श्री चक्रधर स्वामी सोमनाथी आसन असं लिहिले नाही का? ओके ओके. आई दंडवत दंडवत दंडवत. कसं आहे सर्व? हा, आपण आता महिलांचा जो काही आश्रम आहे या ठिकाणी आलोय. अतिशय भव्य सुसज्ज या पद्धतीनं बांधलेलं आहे. पहा, स्वामीची कृपा. नुसतं असं एक या ठिकाणी मामाजींचं इथं फोटो वगैरे लावलेला आहे. महिलांचं जे काही आश्रम आहे, इथं देवपूजा वगैरे आहे, ते तुम्हाला इथं दाखवत आहे. मागचा जो काही मोकळा इकडे स्पेस आहे, इकडे काय होतं आपलं किचनचं याचं आहे सर्व आहे. बर बर बर. एवढे प्रशस्त आहे पहा इथे. तर आणखी काही इकडे नाही नाही झालं काय? मेन जे आहे ते. हो हो.
खूप असं प्रशस्त तर आहे, पण आपल्याला देखील या स्थानावरून लवकर निघू वाटत नाहीये. शांततेसाठी, आपल्या स्मरणासाठी अतिशय सुंदर जागा आहे, स्थान आहे. आपण जरूर श्री क्षेत्र साष्टी पिंपळगाव येथील सोमनाथी आसन जे काही स्थान आहे यावर नक्की यावं. इथेही आपण आपले साधनेसाठी यावं. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. दंडवत. साष्टी पिंपळगाव येथे मी आलोय आणि या मंदिरावरून आपण साष्टी पिंपळगावचा जो काही परिसर आहे तो आपण सध्या पाहत आहोत. पलीकडे गोदावरी नदी, राक्षस भवन येथे बोर्ड लावलेला आहे. आपण श्री क्षेत्र पंचलिंगी येथील स्थानाकडे चाललेलो आहोत. कच्चा रस्ता आहे.